ब्रेकनंतर स्वागत आहे। आज लोकशाहीचा मुद्दामध्ये चर्चा करतोय धर्मांतरित आदिवासी सवलतींना मुकणार का, कारण डीलिस्टिंगची मागणी केली जाते। ही महत्त्वाची चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत विशेष पाहुणे जोडले जातात। आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा परदेशी, आपल्यासोबत जोडले जात आहेत शरद चव्हाण जे केंद्रीय मीडिया संयोजक आहेत जनजाती सुरक्षा मंच, ज्यांची डीलिस्टिंगची मागणी आणि ते त्याच्याविषयी गेले काही दिवस मोर्चे काढतायत। आपल्यासोबत आहेत दिलीप नाईक, अनुसूचित जमातींसाठी काम करणारे कार्यकर्ते आहेत, आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे सुद्धा जोडल्या जाणार आहेत। सगळ्यात पहिले मला ही जी मागणी आहे, डीलिस्टिंगचे मोर्चे निघतात, शरद चव्हाण तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं की तुमची मागणी आहे त्यासाठी मोर्चे काढले जात आहेत, त्याला अर्थात विरोध होतो, त्याविषयी आपण चर्चा करूयाच। पण नक्की ही मागणीचं मूळ स्रोत काय आहे, की खरंच आदिवासींवरती त्यांच्या अधिकारांवरती गदा येते की धार्मिक त्यांनी रूढी परंपरा पाळाव्या, ही मागणी आहे? राम राम। ही मागणी जनजाती सुरक्षा मंचाने आग्रहाने पुढे नेलेली आहे, परंतु ही मागणी आहे ही 1950 ज्या वेळेला संसद आणि संविधान निर्माण होत होती तेव्हापासूनची मागणी आहे। त्या मागणी एका अर्थाने त्यामुळे स्वातंत्र्यानंतरची पहिली मागणी होती, जी संविधानाच्या अंतर्गत चर्चा करताना जी मांडली गेलेली होती ती संविधानिक मागणी आहे। त्यानंतर काँग्रेसचे जे खासदार होते डॉक्टर कार्तिक उरांव यांनी संविधानिक सर्व प्रक्रिया पूर्ण करून जेपीसीच्या कमिटीच्या म्हणजे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीच्या समोर त्यावेळच्या जवळजवळ लोकसभा आणि राज्यसभांच्या 348 खासदारांच्या म्हणजे लोकनियुक्त खासदारांच्या सह्या घेऊन त्यावेळच्या संसदेमध्ये सर्व अर्थाने चर्चा करून तत्कालीन सरकारकडे मांडलेली, आणि तत्कालीन सरकारने म्हणजे त्यावेळेला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी होत्या, त्यांनीही मान्य केलेले, आणि मान्य करून शेवटच्या दिवशी ते पूर्ण होणार अशा इथपर्यंत गेलेली ही मागणी जी आहे ही प्रलंबित मागणी आहे। ती मागणी जनजाती सुरक्षा मंच, जे जनजाती आदिवासी समाजाचं असं म्हणतात आहेत की ज्यांना न्याय मिळालेला नाही, ज्यांनी गेली 70 वर्ष अंधारामध्ये तात्पडत आहे आणि त्यांचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे, त्याचा पुढाकार घेऊन जनजाती सुरक्षा मंचाच्या बॅनरखाली आज देशभरामध्ये या मागणीला जोर पाडलेला आहे। आणि आपण असं पाहतो की जवळजवळ अनुसूचित क्षेत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी 5वी अनुसूची आहे, 6वी अनुसूची आहे, किंवा जिथे आदिवासी जनजाती बहुल जे जिल्हे राज्य आहेत, अशा 221 जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षभरामध्ये याच मागणीसाठी सर्व प्रकारचे जे जनजाती समुदाय आहेत, आदिवासी समुदाय आहेत, तो आपल्या लोककला परंपरेचा आला। त्यानंतर राज्यस्तरावर या अशा रॅलींचं आयोजन केलं जात आहे, आणि आता ही 21वी रॅली ही नंदुरबारमध्ये काल झाली। 24 तारखेला मोठ्या प्रमाणात रांचीमध्ये 1 ते 1.5 लाख लोक येणार आहेत, जनजाती समुदाय येणार आहेत। 25 तारखेला त्रिपुरामध्ये अगरतलामध्ये पुन्हा एकदा 25-30 हजार लोक येणार आहेत। त्यामुळे जनजाती सुरक्षा मंच हा दावा करत नाही की त्यांची मागणी आहे, पक्षाची मागणी आहे, तर भारतातल्या 700 जे नोंद केले गेलेले आहेत त्या आदिवासींची मागणी आहे। तो समाज रस्त्यावर येऊन मागणी करत आहे, आणि केवळ सडक ते संसद आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांपासून ते सर्व लोकप्रतिनिधी, त्यामध्ये मग खासदार आले, आमदार आले, नगरसेवक आले, ग्रामपंचायतीचे सदस्य आले, माननीय मुख्यमंत्री आले, माननीय राज्यपाल आले, अशा सर्वांपर्यंत ही मागणी आपण सादर करतो। त्यांनी जोर धरलेली आहे, आणि जनजाती सुरक्षा मंच हा सर्व आदिवासी जनजाती समाजांचं नेतृत्व करून ही मागणी मांडत आहे। ही मागणी मुळातच डॉक्टर कार्तिक उरांवची होती। मागणी थोडक्यात सांगायला शरदजी, मूळ मागणी काय? त्यांनी मागणी अशीच आहे की जो धर्मांतरित जनजाती आदिवासी आपली रूढी परंपरा संस्कृती जे 5 निकष नियोगी आयोगाने स्पष्ट केलेले होते, जे भौगोलिक दूरी असेल, त्याचा बुजरेपणा असेल, त्याची लोककला बोलीभाषा असेल, त्यानंतर त्याची रूढीगत न्याय परंपरा असेल, या सर्वांना सोडून अन्य धर्मामध्ये म्हणजे ख्रिश्चन अथवा मुसलमान होत असेल, आणि ह्या ज्या 5 परंपरा 5 जी मानकं म्हटलेली आहेत ती जो प्रमाण मानत नाही, म्हणजे तो आपल्या यहामोगी मातेला मानत नाही, तो कंचरी मातेला मानत नाही, तो याचा प्रसाद ग्रहण करत नाही, तो त्या ठिकाणच्या डोंगर देवराला जात नाही, अशा सर्वांना या ह्याच्यातनं आरक्षणाचा लाभ मिळता कामा नये। जो ते घेत आहेत, जबरदस्तीने घेत आहेत, जो फसून घेत आहेत, जो आपल्या ताकदीचा आधार घेत आहेत, त्यांना आरक्षणाचा लाभ मिळता कामा नये। आणि घटनेमध्ये 342 मध्ये ज्या सूची अंतर्गत 700 सूची नोंदवल्या गेलेल्या आहेत त्या सूचीतनं अशा धर्मांतरित झालेल्या आदिवासींना जनजातींना निष्कासित केलं पाहिजे, हकललं पाहिजे। आणि ही मागणी संवैधानिक आहे, ही मागणी न्यायिक आहे, ही मागणी
सर्व जनजातीची आहे आणि सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली, केवळ आता संसदेमध्ये पारित होण्याच्या पर्यंत गेलेली ही मागणी आहे.